विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सध्या आंदोलन करतायत आणि त्यांच्या आंदोलनाची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होतीये। आदिवासी समाजातल्या आमदारांची समजूत काढणार असल्याचं कळतंय। धनगर आरक्षणाविरोधात आदिवासी समाजातल्या आमदारांनी आंदोलन सुरू केलंय। नरहरी झिरवळ यांच्यासोबत 10 आमदार आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आदिवासी मंत्री विजयकुमार गावित या आंदोलकांची भेट घेणार आहेत। गावित शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटतील अशी माहिती मिळतेय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात काय चर्चा सुरू मंत्रिमंडळ बैठकीत? नुकतंच या ठिकाणी कॅबिनेट बैठक सुरू असताना नुकतेच आदिवासी मंत्री हे गावित या ठिकाणी आलेले आहेत आणि आदिवासी आमदारांची भेट घेतलेली आहे। शिष्टमंडळात लवकरात लवकर पाठवावं किंवा या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं असं प्रामुख्याने आदिवासी मंत्र्यांची मागणी आहे। मात्र आता आपल्यासोबत या ठिकाणी झिरवळ साहेब आहेत। साहेब, नेमकी काय चर्चा झाली ते थोडं स्पष्ट सांगाल? चर्चा आता सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे का आपण इथं बसलोय, आपण 4 जणांनी जाण्यापेक्षा तिघांनी यावं अशी आमची विनंती आहे। तर बघू आता काय होते। ऑक्टोबर हिट आहे आणि या हिटमध्ये देखील आपण 10 बैठका झाल्या, मात्र सरकारने वेळ दिला नाही आणि आता ज्यावेळी आपण आंदोलनाचं पाऊल उचललं आणि त्या ठिकाणी आता दखल घेतली जाते। नाही, ऑक्टोबरची हिट म्हणल्यावर आदिवासी हिट आणि पाऊस आणि थंडी ह्याचं आम्ही नातेगोते आहोत। समीकरण एक आहे, त्याच्यामुळे आमच्यावर त्याचा परिणाम काहीही होणार नाही। आज 84 वर्षाचे पिचड साहेब वाटतात। समाजाचं रक्षण करणं हे आमचं सगळ्यांचं पहारेकर म्हणून काम आहे। गावित साहेबांनी नेमका काय निरोप आणला होता आणि काय चर्चा झाली? असं सांगितलं का कॅबिनेट सुरू आहे, तिघही प्रमुख राज्याचे तिथं आहेत, तुम्ही यावं असं त्यांचा मेसेज होता। तर आता इथं आम्ही चर्चा केली तर बऱ्याच मंडळीचं म्हणणं आहे, सगळ्याच आमदारांचं जवळपास, का तुम्ही जाण्यापेक्षा त्यांनी तिघांनी इथे यावं। आणि जर का आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं तर नेमकी आजच्या आज यावरती तोडगा निघणार का? आणि आज जर तोडगा निघाला नाही तर पुढचं नेमकं पाऊल काय असणार आपलं? आमचं आहेच ना, आमचं ठरलेलं आम्ही सांगितलंय आजच्या आजच तोडगा निघाला पाहिजे, नसेल तर आम्ही बापूंची जयंती इथंच करणार। तर नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय आजच्या आज तोडगा निघाला पाहिजे, हो। नाही तर याच ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्याच्या इथे 2 ऑक्टोबरची जयंती महात्मा गांधीजींची ती आम्ही इकडेच करणार असं स्पष्टपणे झिरवळ यांनी सांगितलेलं आहे। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।